वारंवार ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे शहरामध्ये यावं लागतं, काय नेमकं कारण असेल, काय सांगाल संदर्भात? कोण ठाकरे? कुठले? म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा मग आदित्य ठाकरे असतील, त्यांना ठाण्यात किंवा ठाणे जिल्ह्यात अहो, ज्यावेळी ठाणेकरांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती त्यावेळी ठाणे यांना दिसलं नाही, तेव्हा हे चार भिंतीत बसले आणि मी आणि माझे कुटुंब या व्यतिरिक्त त्यांना काही दिसले नाही. कोविड काळामध्ये आजही आदित्य ठाकरेंचे व्हॉट्सअपचे मेसेज तपासा, माझ्याकडे ते मेसेज आहेत. किंवा लसीचा तुटीकर लस मिळत नव्हत्या कोविडमध्ये, यांच्याकडे CSR मधून काही लसी उपलब्ध होत्या. मी वारंवार मागणी केली की आदित्य ठाकरे साहेब, लस पुरवठा कमी प्रमाणात होतोय, शासनाने जी लस पुरवतोय तुमच्याकडे CSR मध्ये आपण सत्तेवर आहोत, CSR मध्ये लस उपलब्ध झाल्यात, ठाण्याकरता काही उपलब्ध करून द्या. एकही लस जे CSR मधून उपलब्ध झाल्या त्यातली एकही लस या ठाणेकरांना आदित्य ठाकरे यांनी उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यावेळी कुठे गेलं होतं ठाण्यावरचं प्रेम? विचारा, ही गोष्ट सत्य आहे की नाही. ही गोष्ट जर सत्य नसेल तर उद्या राजकारणातून निवृत्त होईल. त्यावेळी ठाणे तुम्हाला दिसलं नाही? कोविड सारखी महामारी होती, लसीची कमतरता होती, लसीचा पुरवठा होत नव्हता, तेव्हा एक महापौर म्हणून तुमच्याकडे ज्या लस उपलब्ध झाल्या होत्या त्यातल्या काही लस शिवसेना म्हणून आपण सगळीकडे कॅम्प करू म्हणून महापौर तुम्हाला मागणी करतोय, पण तुम्ही एकही लस उपलब्ध करून देत नाही आहात. तुम्ही फक्त तुमच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डामध्ये लसीकरणाचे कॅम्प लावताय, 500 लस उपलब्ध करून देत आहेत. 50 लोकांसमोर घरापर्यंत सुद्धा तुमच्या गोटातले युवा सेनेचे पदाधिकारी जाऊ शकत नाहीत. तशाच्या तशा त्या लस शिल्लक राहत होत्या आणि महापौर ठाण्याकरता मला लस द्या, प्रायव्हेटायझेशन मधून ज्या तुम्हाला लस आलेल्या आहेत त्या द्या म्हणून मागणी करत होता. एकही लस त्यांनी उपलब्ध करून दिली नाही. तेव्हा कुठे गेलं होतं ठाण्यावरचं प्रेम तुम्हाला? आणि ही गोष्ट सत्य असत्य असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईल. सर, एक वेगळा प्रश्न आहे. मनसे आणि भाजप यांची युती होण्याचे संकेत आहेत. एक तुम्ही पक्षाचे नेत्यात काय सांगाल? हे बघा, मनसे हा सुद्धा पक्ष हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीतून त्यांच्या विचारांना मानणारा हा पक्ष आहे. माननीय ठाकरे साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा भेटत असतात, आज भाजपच्या नेत्यांना सुद्धा भेटत आहे. समविचारी पक्ष आहे, होऊ शकते एकत्र युती. अहो, जिथे ज्या बाळासाहेबांनी सांगितलं जर मला काँग्रेस बरोबर जावे लागलं तर माझं दुकान बंद करेल, माझा पक्ष बंद करेल, अशा पक्षाशी ज्यांनी कायम हिंदुत्ववादाला विरोध केला, सनातन धर्माला विरोध केला, त्या पक्षाशी जर स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणतात, केवळ खुर्ची करता जर आघाडी करत असतील तर मनसे, शिवसेना आणि भाजप युती झाली तर त्यात काय चुकीचं आहे? त्याच्यामुळे समविचारी पक्ष आहोत, युती होऊ शकते, का होणार नाही? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नारायण राणे आणि राज ठाकरे यांचं काय चुकलं होतं. का वाटतं आता पुन्हा एक ठाकरे भाजप आणि तुमच्या युतीला जर मिळाला तर मोठी साथ लागू शकतो? हे बघा, राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यावेळी सुद्धा आम्ही काम करणारी मंडळी आहोत. राजसाहेब त्यावेळी सुद्धा पक्षवाढीसाठी काम करत होते. लोकांचा पूर्णपणे प्रतिसाद माननीय राज ठाकरे साहेबांना होता आणि म्हणून राजसाहेबांची दोरी कापण्याचे प्रयत्न झाले, कडी कापण्याचं काम त्यावेळी झालं. हे सगळ्यांसमोर आहे. हो, नारायण राणेंच्या संदर्भात सुद्धा त्यांच्या संदर्भात हाच प्रकार झाला. काय चुकलं होतं त्यांचं? पक्षवाढीसाठी काम करत होते. त्यामुळे नारायण राणे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांच्या मागे शिवसैनिक जात होता, त्यांना ते नेता मानत होते. परंतु ही गोष्ट काही लोकांना खुपत होती, आवडत नव्हती, म्हणून त्यांची कडी कापण्याचं काम सुरू झालेलं केलं. त्यामुळे त्यांचं काय चुकलं तीच पुनरावृत्ती एकनाथ शिंदेच्या बाबतीत झाली. आमदार, नगरसेवक, शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांना जर मानायला लागले, त्यांच्या पाठीमागे जर उभे राहिले, ते त्यांना नको होतं आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा कणी कापण्याचा प्रयत्न झाला.
ठिकाणी चौक सभा झाल्या व शिवसेना शाखेचं देखील उद्घाटन झालं. त्यामुळे कुठेतरी एकीकडे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा त्यांनी टार्गेट करत टीका करण्यात आली. काल आदित्य ठाकरे यांचा ठाण्यामध्ये कॉमेडी शो होता. काय माहिती आहे का, यापुढे त्यांना नकला करणं हा एकमेव उद्योग राहणार आहे. दुसरं काहीच काम त्यांच्याकडे नसणार आहे. एकंदर परिस्थिती पाहता आणि तुम्हाला माहिती आहे की तमाशामध्ये एक पात्र असतं, आता त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याला नाचा म्हणतात, आणखी काय वेगवेगळे म्हणतात. आता मी त्यांना नाचा म्हणत नाहीये, परंतु त्या पात्राचं काम असतं लोकांना हसवणं, आणि ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं. यापुढे पक्षाची वाताहत झालेली आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. त्यामुळे काही काम नसणार आहे. त्यामुळे तो कॉमेडी शो त्यांना करायचा होता ठाण्यामध्ये, तो त्यांनी केलेला आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किंवा ते श्रीकांत शिंदे यांची नक्कल करण्या इतपत आपण मोठे नाही आहात. आधी आपण पुरुषांसारखा आवाज काढा, पुरुषांच्या आवाजात बोला आणि नंतर इतरांची नक्कल करा. ठाण्यात त्यांनी काल खुलं आव्हान दिलं तुम्हाला, म्हणजे तुमच्या शिंदे गटाला, की तुम्ही राजीनामा द्या, निवडणूक समोर आम्ही तुमच्या समोर उभा राहतो. काय कसं बरं कोणाचं आव्हान घेणार? श्रीकांत शिंदे यांनी तुम्हाला कल्याणसाठी आव्हान दिलंय, या ना तिकडे त्यांच्या विरुद्ध लढायला. आणि निवडणुका तर लागणार आहेत ना, निवडणुका लागणार आहेत तेव्हा या ना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढण्याकरता. अरे स्वतःला लढण्याकरता स्वतःचा घरचा मतदारसंघ ज्या ठिकाणी राहता ते सोडून 2-2, 3-3 जणांचे बळी देऊन तुम्हाला वरळीसारखा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला. आता वरळी सोडून तुम्ही शिवडीमध्ये उभं राहताय. आता अजय चौधरीचा बळी देणार, कारण तुम्हाला माहिती आहे वरळीमध्ये तुमची वाताहत होणार. स्वतः घर सोडून घरामध्ये निवडून येणार नाही म्हणून वरळीत गेला. तुम्ही काय कोणाला चॅलेंज करताय? अहो, त्याच विधान भवनामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मी आमदारकीचा राजीनामा देतो म्हणून सर्व हिंदुस्थानातील जनतेसमोर भाषणात सांगितलं होतं. दिला का राजीनामा? ते कुणाचा राजीनामा मागताय? हे सगळे बालिश चाळे सोडून द्या. पक्ष आपला जो आहे तो वाचतोय का बघा. ग्रहण लागलेलं आहे. ठाण्यात काय बाहेरची माणसं आणून तुम्ही, माझं आव्हान आहे, तुम्ही सगळे व्हिडिओ काढा कालच्या माणसांचे. काल ज्या काही सभा झाल्या 100, 150, 200 माणसांच्या, 30 माणसं चारही ठिकाणी रिपीट होणं आहेत की नाही बघा. तुम्ही पुढे बसणारी माणसं 30 आहेत की नाही बघा. सगळे व्हिडिओ काढून चेक करा. बाहेरचं उसना अवसान कसलं आणताय? आणि कोण आदित्य ठाकरेंकडे लक्ष देते? ते विदूषकाचं आणि नाचाचं काम जे पात्र असतं ते काम काल त्यांनी येऊन ठाण्यात केलं. सर, काल एक असं पण वक्तव्य केलं की इकडचे जे माजी महापौर आहेत त्यांना ठाणे शहरातून तिकीट मिळणार होतं, पण त्यांना तिकीट देऊ नका असं मात्र सांगितलं गेलं. आणि त्यानंतर मुख्यमंत्री रडले, त्यावर मुख्यमंत्री रडले असं त्यांनी टीका केली आहे. हे बघा, तुम्ही पक्षप्रमुख होतात ना, तुम्हाला जर द्यायचं होतं तर मग तुम्ही द्यायला पाहिजे होतं. पक्षप्रमुख म्हणून तुमचेच अधिकार होता. आणि कशाला आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगताय? आमच्या माणसावर विश्वास आहे. तुम्ही अशा काही गोष्टी सांगून आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. आमच्यामध्ये कधीच भांडणं लागणार नाहीत. आणि आम्ही जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहोत, काहीतरी पद मिळणार आहे किंवा काहीतरी मिळायचंय म्हणून नाही आहोत, तर शिवसैनिकांची बाजू घेणारा, शिवसैनिकांच्या मागे उभा राहणारा आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार अंगीकार करणारा माणूस आहे. शिवसेनेची तत्व जपणारा माणूस आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हे आमदारकी खासदारकी आम्ही ओवाळून टाकल्या तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने ठाण्यात येऊन भाषणं करून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मुख्यमंत्री आहेत, रडणारे मुख्यमंत्री आहेत, नेहमीच रडगाण सुरू असतं. 4 ते 5 वेळा रडले आहेत, सहानुभूती लोकांची घेतात असा आरोप देखील त्याने भाषणादरम्यान केलाय. तर सहानुभूती कोण घेतंय? प्रत्येक वेळी तुम्ही सगळे इश्यू पहा, वर्षा सोडण्यापासून झालेले सगळे विषय पहा. सहानुभूती कोण घेतंय? सहानुभूती घेण्याचा कोण प्रयत्न करतोय? अरे माणूस म्हणून
शिवसैनिकांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस म्हणून जर या महाराष्ट्रामध्ये कोणालाही विचारलं, अहो त्यांच्या सोबत आहेत, त्यांना जरी तुम्ही विचारलं तरी ते सांगतील की एकनाथ शिंदे. अहो जे बरोबरचे आहेत ना, त्या प्रत्येकाच्या वैयक्तिक संकटामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. त्याच्यामुळे या गमजा त्यांनी ठाण्यात येऊन मारू नये. तर इलाका हमारा है, धमाका भी हमारा ही होगा असं देखील आदित्य म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या काही अंदर शिवसेनेची शाखा ओपनिंगच्या वेळेस. कसला इलाका हमारा आहे? ठाण्यात किती जण लोक तुमच्या बरोबर आले? ठाण्यात किती लोक आहेत तुमच्या बरोबर? हा ठाण्याचा इलाका धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आहे, तुमचा नाही आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा इलाका आहे. तुमचा कुठला आला आदित्य ठाकरेंचा इलाका? आधी तुम्ही राहता तो इलाका तुमचा आहे का बघा. तो नगरसेवक तुमच्या पक्षाचा आहे का बघा. आधी तुम्ही राहता त्या ठिकाणी आमदार कुठल्या पक्षाचा आहे ते बघा. आधी आपलं घर सांभाळा आणि नंतर दुसऱ्याच्या इलाक्यावरती अधिकार सांगा. आनंद दिघेंचे विचारांचे वारसदार आहे राजन विचार आहेत असंही त्यांनी वक्तव्य काल केलं. कसं बघताय वक्तव्याकडे? विचारांचे वारसदार राजन विचारे या संदर्भात मला काही जास्त बोलायचं नाही आहे. राजन विचारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार हास्यास्पद विषय आहे. त्याच्यामुळे मला काय ठाण्यातील जनतेला माहिती आहे की नक्की कोणाचे विचार आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांचं कार्य थोड्याच दिवसात तुम्हाला कळेल. राजन विचारे साहेबांचे विचार सर ठाणे थोड्याच विकून दिवसात तुम्हाला कळतील नक्की त्यांचे विचार काय आहेत ते. ठाणे विकून खातील आणि दिल्ली समोर लुटांगण घालतील असंही काल त्यांनी भाषणामध्ये वक्तव्य केलेले आहे. कोणी? आदित्य ठाकरेंनी. ठाणे ठाणे विकून खातील आणि दिल्ली समोर लोटांगण घालणारे मुख्यमंत्री आहेत. मंत्रालय देखील आता दिल्ली दिल्ली हलवतील असं देखील त्यांचं म्हणणं. या ठाण्याच्या शहराचा जो काही विकास झालेला आहे, या ठाणे शहरामध्ये आल्यानंतर पूर्वीचं ठाणं आणि आत्ताचं ठाणं जे आपण ठाणं बदलतंय म्हणतोय, मुख्यमंत्र्यांचं ठाणं, ते लोकांसमोर आहे. ठाण्याचा विकास, ठाण्याची प्रतिमा जी निर्माण झालेली आहे ती लोकांसमोर आहे. त्याच्यामुळे हे विकून अख्खी मुंबई महापालिका विकली ना. मुंबईची काय परिस्थिती आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर मुंबईमध्ये कसे बदल होत आहेत हे लोकांनी अप्रिशिएट केलेले आहेत. त्यामुळे यांच्या बोलण्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही. का नगरसेवक, ठाण्यातले नगरसेवक यांच्यासोबत राहिले नाहीत? का लोकप्रतिनिधी यांच्यासोबत राहिले नाही आहेत? याचा विचार ज्या ठाण्याने पहिल्यांदा शिवसेनेला सत्ता दिली त्या ठाण्यातले केवळ 2 ते 3 नगरसेवक यांच्या सोबत आहेत. त्यातले काही लोक परतण्याच्या मार्गावर आहेत. काही लोक परतण्याच्या मार्गावर आहेत. का यांच्यावर ही वेळ आली? जर ठाणा आणि इलाका यांचा आहे तर 70 नगरसेवकांमधले 2 ते 3 नगरसेवक फक्त यांच्यासोबत, ते पण एक घरातले आहेत म्हणून. त्यातले काही लोक, मी पुन्हा सांगतोय, परतीच्या रस्त्यावरती आहेत. त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. आधी याचं, ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता दिली त्या ठाण्यातील लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत राहिलेले नाही आहेत, याचं आत्मपरीक्षण प्रथम करा आणि मग नंतर या ठाण्यावरती अधिकार सांगण्यासाठी या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.